नमस्कार शिक्षक बांधवांनो. अभ्यासट्री या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. सध्या आपण महा-टी-ई-टी 2025 साठी तयारी करत आहोत. शिक्षक बनण्यासाठी ही पात्रता परीक्षा आपल्या सर्वांना माहिती आहे आणि शिक्षक ज्यांना बनायचं आहे, त्यांना ही परीक्षा पात्र होणं बंधनकारक आहे. येत्या 23 नोव्हेंबर रोजी ही परीक्षा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये होणार आहे. 2 दिवसा अगोदरची जी बातमी आहे, त्या बातमीनुसार जवळपास 4,75,000 उमेदवारांनी या परीक्षेसाठी फॉर्म भरलेले आहेत. तर मग आपण देखील या स्पर्धेमध्ये उतरलात आणि या स्पर्धेला आपण सामोरं जाण्याचं जे धाडस दाखवत आहात, त्यासाठी आपल्या सर्वांचं कौतुक. आणि या परीक्षेसाठी जी आपली मानसिक तयारी आपण केलेली आहे, पास होण्याचा निर्धार आपण केलेला आहे, त्याबद्दल आपल्या सर्वांचं कौतुक आणि अभिनंदन आहे. परीक्षेसाठी आपल्या सर्वांना आमच्या चॅनलकडून, आमच्या टीमकडून सर्वांना शुभेच्छा. तर मग आज आपण पाहणार आहोत पेपर 2 मधील विज्ञान विषयासाठी जे अतिमहत्त्वाचे प्रश्न आहेत, ते अतिमहत्त्वाचे प्रश्न आपण पाहणार आहोत. असेच प्रश्न परीक्षेला येत असतात शिक्षक बांधवांनो. जाऊयात पुढे. पण पुढे जाण्या अगोदर मित्रांनो, आमच्या या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. तर मग वेळ न लावता आपण पुढे जाऊयात. आजचं आपलं टायटल आहे पेपर 2 मधील विज्ञान विषयासाठी अति महत्त्वाचे प्रश्न. मित्रांनो, आपण जर पाहिलं पेपर 2 मध्ये तर 90 ते 119 म्हणू किंवा 120 90 ते 120 हे प्रश्न मॅथ्सचे असतात आणि मग 121 पासून ते 150 पर्यंत हे प्रश्न जे आहेत, हे आपल्याला सायन्सचे पाहायला मिळतात, विज्ञानाचे पाहायला मिळतात. आता हे प्रश्न जर आपण पाहिलं, तर हे संपूर्ण जो विज्ञान विषय आहे, तो कोणत्या भागामध्ये किंवा कोणकोणत्या म्हणजे घटकांमध्ये विभागलेला असेल, तर तो फिजिक्समध्ये आपल्याला पाहायला मिळेल. त्यानंतर केमिस्ट्रीमध्ये, सोबतच बायोलॉजी, एन्व्हायर्नमेंट पर्यावरण आपण म्हणतो. त्यानंतर स्पेस अँड ॲडमिनिस्ट्रेशन यालाच आपण ॲस्ट्रॉनॉमी असं देखील म्हणत असतो. तर याच्यावरही एखाद दुसरा प्रश्न पडत असतो. तर मग आपण जाऊयात आणि सुरू करूयात. आपले जे 30 महत्त्वाचे प्रश्न आहेत, हे प्रश्न आपल्याला परीक्षेत यासारखे किंवा याच पद्धतीनं कदाचित यातलाही एखादा प्रश्न आपल्याला परीक्षेत पडू शकतो. तर आपल्याला विज्ञान हे बेसिक आणि महत्त्वाच्या गोष्टी विज्ञानातल्या माहिती असणं गरजेचं आहे. तर आपण जास्त वेळ न लावता सुरुवात करूयात. पहिला प्रश्न आहे, कोणता नियम सांगतो की क्रिया आणि प्रतिक्रिया समान व विपरीत असतात? ऑप्शन ए, न्यूटनचा पहिला नियम. बी म्हणजे पुढचं दुसरा ऑप्शन आहे दुसरा नियम, तिसरा नियम आणि गॅलिलिओचा नियम. तर मित्रांनो, आपल्याला सर्वात महत्त्वाचं म्हणजे समजलं पाहिजे किंवा माहिती एक नियम आपल्याला माहिती असणं सुद्धा गरजेचं आहे. हे सगळे नियम आपण सर्वांनी पाहायला पाहिजेत. तर याचं आपण उत्तर आहे ते म्हणजे न्यूटनचा तिसरा नियम. तर का आहे हे आपण एकदा समजून घेऊयात. यामध्ये पहिला नियम जर पाहिला तर वस्तू स्थिर किंवा समान वेगाने काय राहते, चालू राहत असते. जोपर्यंत बाह्य बल कार्य करत नाही, तोपर्यंत ती काय होत नाही, ती जशी आहे त्याच पद्धतीने राहत असते. याला पहिला जो नियम आहे, याला लॉ ऑफ इनर्शिया म्हणजे याला जडत्वाचा नियम असं म्हणत असतात. लक्षात राहू द्यायचं आहे. मग आपल्याला या ठिकाणी सांगता येतं, जो दुसरा नियम आहे, दुसरा नियम काय सांगतो? F = m/a म्हणजे मास इंटू ॲक्सेलरेशन. हा दुसरा नियम आपल्याला सांगता येतो. आणि तिसरा नियम जो असतो,
तर याला आपण लक्षात ठेवायचं ॲक्शन रिॲक्शन फोर्स म्हणजे काय आहे? तर क्रिया व प्रतिक्रिया समान व विपरीत असतात. यावरून आपल्याला तिसरा हे ऑप्शन किंवा तिसरा पर्याय निघतो, हे पटकन लक्षात येतं. त्यासाठी आपल्याला आपल्याला न्यूटनचे जे न्यूटननं नियम दिलेले आहेत, हे नियम आपल्याला माहिती असणं गरजेचे आहेत. त्यानंतर आता गॅलिलिओचा जर नियम पाहिला आपण, तर तो मूलभूत किंवा आपल्याला निरीक्षण सांगत असतो. पण क्रिया आणि प्रतिक्रियेचा तो नियम मात्र सांगत नाही. म्हणजे गतीचे जे बेसिक रूल आहेत, ते नियम गॅलिलिओने सांगितलेले आहेत. परंतु यामध्ये ॲक्शन रिएक्शनचा मात्र सांगितलेला नाही. हे आपण लक्षात घ्यायचं आहे. चला प्रश्न क्रमांक 2. ध्वनीचा वेग सर्वाधिक कोणत्या माध्यमात असतो? हे आपण जाणून घ्यायचंय. तर यामध्ये ऑप्शन आहेत हवा, पाणी, पोलाद आणि निर्वात. तर आपण करेक्ट उत्तर अगोदर पाहून घेऊयात. तर करेक्ट उत्तर आहे ते म्हणजे पोलाद. आता मग या ठिकाणी आपल्याला सांगता येईल, की पोलाद का आहे? हवा जर आपण पाहिलं, तर आपण बघा, आपल्याला हे माहिती असणं गरजेचं आहे अगोदर, की पदार्थांच्या अवस्था आपण समजून घेतल्या पाहिजेत आणि त्यांच्यामध्ये असणारी जी फोर्स ऑफ अट्रॅक्शन जो असतो आतमधल्या पार्टिकल्सचा, तर तो म्हणजे इथं जर हवामध्ये जर पाहिलं आपण, तर हा गॅस असतात. हवा म्हणजे एक प्रकारची गॅस आहे आणि त्यांचे जे पार्टिकल्स किंवा त्यांचे जे काही कण असतात, हे दूर-दूर असतात. परंतु पाण्यामध्ये जर पाहिलं, तर पाणी हे लिक्विड आहे. म्हणजे आपल्याला सांगता येईल ते द्रव पदार्थ आहे आणि त्यांच्यातले कसे असतात, त्यांच्यामध्ये मॉलिक्युलर स्पेस हा हवेपेक्षा थोडा कमी असतो. परंतु यांच्यामध्ये म्हणजेच पोलाद काय आहे? ते सॉलिड आहे. म्हणजे ते स्थायू आहे. आणि मग स्थायू असल्यामुळे आपल्याला एक गोष्ट लक्षात येते, की स्थायू पदार्थात जे समजा कण असतात, पार्टिकल्स असतात, हे कसे असतात? एकदम घट्ट असतात, चिटकून असतात. त्यामुळे साउंड म्हणजेच आपण ध्वनी जो म्हणतो, ध्वनी काय होतो साउंड पटकन ट्रॅव्हल होत असतो. आणखी एक गोष्ट लक्षात ठेवायची मित्रांनो, की आपल्याला कदाचित इथे म्हणजे इथं येऊ शकतं, की हवेच्या अगोदर म्हणजे गॅस, वॉटर आणि म्हणजे गॅस, लिक्विड, सॉलिड हे याच्यापैकीही येऊ शकतं. तर आपण लक्षात ठेवायचे जो स्थायूचा ऑप्शन असेल, पर्याय असेल, तर तो आपण निवडायचा आहे. आणि इथे निर्वात दिलेला आहे. निर्वातला इंग्रजीत म्हणतात व्हॅक्यूम. आता व्हॅक्यूममध्ये साउंड ट्रॅव्हल होत नाही. हे लक्षात घ्यायचं आहे मित्रांनो. म्हणून मग पोलाद हे त्याचं करेक्ट ॲन्सर आहे. लक्षात राहू द्या. त्यानंतर तिसरा प्रश्न आहे, विजेचा प्रतिकार म्हणजेच रेझिस्टन्स मोजण्याचे एकक कोणते आहे? आता विजेचा जे काही प्रतिकार आहे, ते मोजण्याचे एकक कोणते आहे? अगोदर आपण उत्तर जाणून घेऊयात. तर उत्तर आहे ओहम. आता जर आपण एक-एक जर पाहिलं, तर व्होल्ट जर आपण पाहिलं, तर व्होल्ट हे पोटेन्शियल डिफरन्स म्हणजे याला आपण विभवांतर असं मराठीत म्हणत असतो. तर याचं ते थोडक्यात काय आहे, हे व्होल्ट त्याचं एकक आहे. त्यानंतर आपण वॅट जर पाहिलं, तर वॅट हे पॉवरचं एकक आहे. म्हणजे हे शक्तीचं एकक आहे. याला विद्युत शक्ती असं म्हणत असतो. आता अँपिअर जर पाहिलं, तर अँपिअर हे करंटचं एकक आहे. म्हणजेच हे कशाचं आहे? हे विद्युत प्रवाहाचं एकक आहे. परंतु ओहम जर पाहिलं, तर ओहम हे रोध याला प्रतिकार किंवा याला रोध शब्द असा देखील येऊ शकतो परीक्षेमध्ये. मग त्याचं जे एकक आहे, तर ते एकक कशाचं आहे? थोडक्यात प्रतिकाराचं आहे ते म्हणजे ओहम. तर ओहम जर पाहिलं, तर ओहमचं चिन्ह आपण जर पाहिलं, तर या पद्धतीनं आपल्याला पाहायला मिळेल मित्रांनो. म्हणून मग ओहम हे जे आहे, हे बरोबर उत्तर आहे. पुढचा प्रश्न आपण घेऊयात, तो म्हणजे गुरुत्वाकर्षण स्थिरांकाचे चिन्ह कोणते आहे? आता गुरुत्वाकर्षण स्थिरांकाचे चिन्ह जर आपण पाहिलं, तर आपण अगोदर बरोबर उत्तर जाणून घेऊयात. तर बरोबर उत्तर आहे ते म्हणजे कॅपिटल जी. आता हे कॅपिटल आणि स्मॉल ह्याच्यात खूप फरक आहे आणि समजूनही घ्यायचंय की नेमकं कॅपिटल जी काय आहे?
तर यामध्ये आपण पाहूयात, जे स्मॉल जी असतं, स्मॉल जी आपण जर पाहिलं, तर याला आपण ॲक्सेलरेशन असं म्हणत असतो. म्हणजे याला आपण त्वरण, ॲक्सेलरेशन बघा लक्षात राहू द्यायचं आहे. आता हे कशाचं आहे? हे त्वरण आहे. याची किंमत 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर असते. हेही लक्षात ठेवायचं आणि मग पण गुरुत्वाकर्षणसाठी जो गुरुत्वाकर्षणाचा सार्वत्रिक त्याला आपण युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट असं म्हणत असतो. तर तो आहे जी. म्हणून मग गुरुत्वाकर्षण आता यालाच युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट म्हणजे स्थिरांक हा शब्द आहे आणि म्हणून यावरून आपल्याला डायरेक्ट शब्द माहीत झाले, की लगेच पटपट उत्तर निघतंय. याची किंमत आपल्याला जर पाहिली आपण तर 6.67 इंटू 10⁻11 आणि मग याला आपण न्यूटन मीटर स्क्वेअर पर केजी स्क्वेअर ही त्याची व्हॅल्यू असते. आता ही व्हॅल्यू काय येते हे तुम्ही बघू शकता डीपमध्ये कारण तेवढा वेळ आपल्याला याच्यात नाहीये. एफ जो आहे, एफ हा फोर्स दाखवत असतो. त्यामुळे तो येणार नाही बिलकुल. जी यामुळे येणार नाही आणि आर जो आहे, तर आर म्हणजे काय असतं हे कॅपिटल आर ज्या ठिकाणी दाखवले जाते ते तिथं रेडियस असते. तर त्यामुळे हेही ॲन्सर येणार नाही. तर करेक्ट उत्तर त्यामुळे जी आहे कॅपिटल जी गुरुत्वाकर्षण स्थिरांकाची. तर आपण एक-एक प्रश्न एकदम डीपमध्ये घेऊन जातोय आणि समजून सांगतोय. मित्रांनो, नक्कीच जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल, तर लाईक करायला हरकत नाही मित्रांनो आणि तुमच्या मित्रापर्यंत देखील शेअर करायला तुम्हाला हा व्हिडिओ हरकत नाही. तर बघा खूप बारकावे आपण या ठिकाणी या व्हिडिओमध्ये मांडत आहोत आणि नक्कीच हा व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर लाईक करा आणि एक आम्हाला प्रेरणा देण्यासाठी कमेंटसुद्धा आपण करू शकता. पुढचा व्हिडिओ आहे पुढचा प्रश्न आहे लेन्सद्वारे तयार झालेली प्रतिमा उलटी, लहान आणि वास्तविक असेल, तर ती कोणत्या प्रकारच्या लेन्समुळे तयार होते? बघा, आता या ठिकाणी आपल्याला समजलं पाहिजे, की लेन्स आणि म्हणजे आरसा याच्यात फरक लक्षात घेता आला पाहिजे. लेन्सला लेन्स म्हणतो आपण, परंतु आरसा त्याला मिरर असं म्हणतो आपण. आता सगळ्यात महत्त्वाचं हे मराठीत काही प्रश्न असतात किंवा मराठीत असे काही शब्द असतात, हे शब्द लवकर समजत नाहीत. आता या ठिकाणी आपल्याला सांगता येईल, इथं उलटी आपण जर सायन्समध्ये जर गेलो, तर याला इन्व्हर्टेड हा शब्द आहे आणि लहान, लहान म्हणजे कशी असते ती थोडक्यात स्मॉल असते, छोटी असते आणि वास्तविक म्हणजे कशी असते, रिअल असते. आता रिअल आणि व्हर्चुअल अशा या 2 इमेजचे प्रकार आपल्याला पाहायला मिळतात. तर ही वास्तविक आहे म्हणजे इथं व्हर्चुअलला मराठीत आभासी म्हणतात. पण इथं आभासी हा शब्द नाही. हे लक्षात राहू द्यायचं आहे. म्हणून इथं रिअल आहे म्हणजे ही वास्तविक आहे. तर मग त्याचं आपण काय करूयात आता पर्याय एकदा पाहून घेऊयात. उत्तल लेन्स, अवतल लेन्स, अवतल आरसा आणि सपाट आरसा. आता या ठिकाणी कधी-कधी काही वेळेला उत्तल लेन्स, उत्तल लेन्स म्हणजे काय असते? याला आपण कॉन्व्हेक्स लेन्स असं म्हणत असतो. कधी-कधी आपण एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे, की याला आपण बहिर्वक्र असं सुद्धा परीक्षेत येऊ शकतं. असाही शब्द आपल्याला आला तर आपण घाबरून जायचं नाही. म्हणजे बहिर्वक्र लेन्स असते. त्यानंतर अवतल, अवतल म्हणजे असते ती कॉन्केव्ह. आता या ठिकाणी हिला आपण अंतर्वक्र असं म्हणत असतो. बघूयात मग आता. आता इथं अवतल, अवतल आरसा म्हणजे इथं कॉन्केव्ह मिरर आहे तो, हे लक्षात घ्यायचं आहे. आणि त्यानंतर सपाट आरसा म्हणजे याला आपण प्लेन मिरर असं म्हणत असतो. आता आपण काय करायचंय समजून घ्यायच्यात एक-एक गोष्टी, की उत्तल लेन्स म्हणजे कॉन्व्हेक्स लेन्स जी आहे, ही काय करते, प्रकाश किरणांना एकत्र आणून वास्तविक व उलटी इमेज तयार करत असते. इथं लेन्सद्वारे तयार झालेली प्रतिमा जी आहे, ही उलटी, लहान आणि वास्तविक. तर इथं काय होणार नाही, म्हणजे इथे या ठिकाणी आपल्याला सरळ-सरळ सांगता येते, की प्रकाश किरणांना ती सगळ्यांना एकत्र आणते. तुम्ही जर तिचं इमेजचं स्ट्रक्चर पाहिलं, ही लेन्स अशी जर पाहिली आणि त्याच्यामध्ये जर पाहिलं, तर आपल्याला चित्रामध्ये लक्षात येईल, की नेमकं कशा पद्धतीनं रेज काय होतात असतात ती सगळ्यांना एकत्र आणून
ती उलटी प्रतिमा काय करत असते, तयार करत असते. हे मात्र लक्षात राहू द्यायचं आहे. आता कॉन्केव्ह लेन्स आपण बघूयात आणि अगोदर हे पाहूयात. तर बघा सगळ्यात महत्त्वाचं कॉन्केव्ह लेन्स जर पाहिली, तर नेहमी काल्पनिक ही इमेज जी असते हिच्या काल्पनिक इमेज असतात. म्हणजे ह्या कशा असतात, व्हर्चुअल इमेज असतात. हे लक्षात राहू द्यायचे. व्हर्चुअल किंवा आभासी किंवा काल्पनिक आणि ज्या असतात ह्या उलट्या न होता या सरळ येत असतात. लक्षात राहू द्यायचं आहे आणि अवतल जो आरसा आहे, ह्या उलटी प्रतिमा तयार करतो. पण ही इथं लेन्स सांगितलेला आहे. त्यामुळे आरसा तर येणार नाही. दोन्ही आरसे येणार नाहीत. मग इथं अवतल आणि उत्तलपैकी जर पाहिलं, तर इथं मी सांगितलंय अवतल ही म्हणजेच कॉन्केव्ह लेन्स ही नेहमी ही काय कशी इमेज तयार करत असते, व्हर्चुअल इमेज तयार करत असते. म्हणून उत्तर आपलं येतंय उत्तल लेन्स. हे त्याचं बरोबर उत्तर आहे. कारण काल्पनिक आणि म्हणजे प्रकाश किरणं सगळ्यांना एकत्रित आणून ही काय केली जाते, उलटी इमेज किंवा उलटी प्रतिमा तयार केली जाते. त्यानंतर पुढे आहे 6वा प्रश्न, वर्क म्हणजे कार्य शून्य कधी मानले जाते? तर वस्तू हालचालीत असेल तेव्हा, पर्याय 2 बल लागू केले पण विस्थापन झाले नाही तेव्हा, वस्तू पडत असेल तेव्हा आणि वस्तू स्थिर असेल तेव्हा. तर याचं बरोबर उत्तर आहे बल लागू केले पण विस्थापन झाले नाही तेव्हा. पण हे नेमकं का आहे? हे आपण जर समजून घेतलं तर आपल्याला म्हणजे याचा अभ्यास आणखी चांगल्या पद्धतीने होऊन जाईल. बघा, तर उत्तर जर पाहिलं आपण पाहूयात मग आता कशामुळे आहे आणि कशामुळे हे बाकीचे नाहीत. तर यामध्ये वस्तू हालचालीत असेल तेव्हा, मग वस्तू जर हालचाल होत असेल, आपल्याला माहिती आहे, कधी लक्षात एखाद्या वस्तूवरती जर फोर्स लागत असला आणि तिचं जर विस्थापन होत असलं, म्हणजे तिचं डिस्प्लेसमेंट होत असलं, तर कार्य झालं अशी ती व्याख्या आहे त्या कार्याची. याच्यावरूनच आपल्याला समजतंय. म्हणजे मग याचा अर्थ काय असतो, की कार्याची व्याख्या जर आपण पाहिली, तर कार्य बरोबर म्हणजे सूत्र जर पाहिलं तर काय असतं, बल गुणिले विस्थापन. म्हणजेच काय असतं बघा, वर्क इज इक्वल टू फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट म्हणजे एफ इंटू डी. हे जर आपण पाहिलं तर हे सूत्र आपल्याला त्याचं पाहायला मिळतं. आणि मग इथं आता वस्तू पडत असेल तेव्हा जर पाहिलं, तर इथं बी वस्तू पडत असेल हे होणार नाही. बल लागू केले पण विस्थापन झाले नाही तेव्हा. आता समजा एक उदाहरण सांगतो मी आता, की या ठिकाणी आपण कार्य किती झालं. एखादी भिंत असेल, एखाद्या भिंतीला तुम्ही कितीही फोर्स लावला आणि किती पण ती हालचालच झाली नाही, तर आपण समजायचं तिथं वर्क काय झालं, हे 0 झालेलं असतं. हे सिंपल उदाहरण या ठिकाणी लागू होतं. म्हणजे बल तर लागू केलंय, परंतु म्हणजे इथं आता वस्तू हालचालीत असेल, तर हालचाल झाली की संपलं, कार्य झालं. वस्तू पडायला लागली म्हणजे हालचाल झाली, कार्य झालं. हे येणार नाही. वस्तू स्थिर असेल तेव्हा. वस्तू स्थिर आहे, असू द्या, परंतु इथं बल लागू नाही. म्हणजे वस्तू बल लागणं आणि तरी पण विस्थापन झालं नाही. असं असेल, तर मात्र काय असतं, त्यावेळेला आपल्याला सांगता येतं कार्य शून्य झालं, असं म्हणता येतं. पाहूयात क्वेशन नंबर 7. बघा, पाण्याचे शुद्ध स्वरूप. आता पाण्याचे शुद्ध स्वरूप जे आहे, तर हे जर आपण पाहिले, तर आपण उत्तर पाहून घेऊयात आणि मग तुमच्या लक्षात येईल, की याचं उत्तर आहे H2O. आता हे काय आहे? हे सगळ्यात महत्त्वाचं. इथं सगळे काय दिलेले आहेत आपल्याला? इथं मॉलिक्युलर फॉर्म्युले दिलेले आहेत. पण यामध्ये आपल्याला पाण्याचं शुद्ध स्वरूप म्हणजे काय आहे? प्युअर वॉटरचा फॉर्म्युला विचारलेला आहे. मग या ठिकाणी H2O. आता आपल्याला माहिती आहे रेशो असतो 2:1. हा कोणाचा रेशो आहे? हायड्रोजन आणि ऑक्सिजनचा. हा हायड्रोजन 2 असतील, तर ऑक्सिजन 1 असतो आणि मग यावरून आपल्याला लक्षात येतंय, की हे सूत्र हेच बसतंय म्हणून. आणि मग आता या ठिकाणी हे वॉटरचा फॉर्म्युला आहे, हे आपण लक्षात घ्यायचंय. हा हायड्रोजन पेरॉक्साईड आहे, हे आपण समजून घ्यायचं आहे. H2O2 हायड्रोजन पेरॉक्साईड आपण त्याला म्हणत असतो. मग हे हायड्रोजन पेरॉक्साईड आहे. त्यानंतर HO2, HO2 असा कुठंच मॉलिक्युलर फॉर्म्युला नाही आणि असा कुठं हे बी नाहीये किंवा एखादा कंपाऊंड नाहीये तो. लक्षात राहू द्यायचा आहे. त्यानंतर H3O जो आहे, तर त्याला आपण हायड्रोनियमचा आयन किंवा हायड्रोनियम आयन असं आपण त्याला म्हणत असतो. म्हणून मग आपल्याला H3O घेता येत नाही. हे लक्षात राहू द्यायचं आहे. म्हणून मग उत्तर येणार आहे ऑप्शन नंबर 1 H2O. पाहूयात आता प्रश्न 8वा. अणूचा केंद्रबिंदू कोणत्या कणांपासून बनलेला असतो?
तर हे आपण पाहूयात आता. अणू अणू आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. याला आपण म्हणत असतो ॲटम. ॲटम इज द स्मॉलेस्ट पार्टिकल ऑफ ॲन एलिमेंट. म्हणजे एखाद्या एलिमेंटचा सर्वात छोटा किंवा एखाद्या वस्तूचा म्हणा, जसं सजीवांमध्ये सर्वात छोटी पेशी असते, तसं निर्जीवांमध्ये सर्वात छोटा आपल्याला ॲटम पाहायला मिळत असतो. मग इट इज इनडिव्हिजिबल, हा अविभाज्य आहे. याचे पुन्हा तुकडे होत नाहीत. लक्षात राहू द्यायचं आहे. मग आता यामध्ये कोणत्या कणांपासून बनलाय हे आपण एकदा समजून घेऊयात. तर याचं उत्तर आपण अगोदर पाहू आणि मग एक-एक कन्सेप्ट क्लिअर करू. तर या ठिकाणी आपल्याला सांगता येईल प्रोटॉन आणि न्यूट्रॉन. तर प्रोटॉन आणि न्यूट्रॉन हे अणुकेंद्रामध्ये असतात. हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. आता आपल्याला डाल्टनने ॲटॉमिक्स जी थिअरी मांडली, त्याच्यानंतर पुन्हा वेगवेगळे सायंटिस्टनं आपले मत मांडत ॲटॉमिक थिअरी किंवा कशी होत गेली आणि मग त्यानंतर पुढे आपल्याला सांगता येतं, की मग इलेक्ट्रॉन्स कसे इलेक्ट्रॉन, प्रोटॉन आणि न्यूट्रॉन यांचे शोध कसे लागले, हे सगळं आपण पाहू शकता आणि त्याच्यातून हे समजू शकतं आपल्याला. मी एक जनरल सांगतो फक्त, की कधीही लक्षात घ्यायचं, की सेंटर पॉइंट जो आहे, तर तो सेंटर पॉइंट जो असतो एखाद्या याचा, तर त्या ठिकाणी असतात तो म्हणजे त्याला आपण न्यूक्लियस म्हणत असतो आणि त्या न्यूक्लियसमध्ये 2 घटक आपल्याला पाहायला मिळतात. ते म्हणजे 2 घटक म्हणजे 2 जो केंद्रबिंदू असतो अणूचा, हा अणू आहे आणि त्याचा केंद्रबिंदू याला न्यूक्लियस म्हणतात. परंतु त्याच्यामध्ये 2 घटक म्हणजे एक असतो प्रोटॉन आणि दुसरा असतो न्यूट्रॉन. म्हणजेच आपल्याला सांगता येईल प्रोटॉन आणि न्यूट्रॉन हे असल्यामुळे यामुळे काय आहे ते तिथं म्हणजे त्यांचं न्यूक्लियॉन्स तयार होत असतं. हे आपल्या सर्वांना माहिती आहे. म्हणून प्रोटॉन आणि न्यूट्रॉन बरोबर आहेत. फक्त प्रोटॉन येणार नाही, न्यूट्रॉन आणि इलेक्ट्रॉन नाहीत. ते इलेक्ट्रॉन जे असतात हे बाहेर असतात. या बाहेरच्या शेलमध्ये ते फिरत असतात आणि म्हणून मग आणि आपल्याला कधी-कधी चार्ज विचारला जाऊ शकतो. प्रभार प्रोटॉनवरती पॉझिटिव्ह असतो, न्यूट्रॉन हा न्यूट्रल असतो, 0 असतो त्याच्यावर आणि इलेक्ट्रॉनवरती निगेटिव्ह असतो. इलेक्ट्रॉन यांच्या भोवती फिरत असतो. एवढं मात्र लक्षात ठेवायचं. जसं आपण पृथ्वी सूर्याभोवती फिरते, तसं इलेक्ट्रॉन हा प्रोटॉन भोवती फिरत असतो. हे लक्षात राहू द्यायचं आहे. म्हणजेच तो जो केंद्रबिंदू आहे त्याच्या भोवती. ठीक आहे. तर पुढे जाऊयात आता. पी-एच स्केल आपल्याला आपण आता केमिस्ट्रीमध्ये सध्या आलेलो आहोत. लक्षात राहू द्यायचं आहे. पहिले काही क्वेश्चन आपण फिजिक्सचे होते. आता केमिस्ट्रीमध्ये पोहोचलेत. तर बघा पॉवर ऑफ हायड्रोजन आपल्याला काय आहे हे महत्त्वाचं असणं गरजेचं आहे. तर पॉवर ऑफ हायड्रोजन आपण जर ॲसिड बेस एंड सॉल्ट्स नावाचा चॅप्टर जर पाहिला, तर हा चॅप्टर बघा इयत्ता 7वी 8वीच्या पुस्तकातही पाहायला मिळतो. 9वीच्याही पुस्तकात आपल्याला आहे. त्यानंतर आपल्याला 11वी-12वीला सुद्धा पाहायला मिळेल. आता तुम्ही जसं पाहाल तसं सोपे कन्सेप्ट करून घेऊयात एकदा, समजून घेऊयात फक्त, की यामध्ये काय आहे? तर महत्त्वाचं म्हणजे की 7 एक एक स्केल असते. या स्केलमध्ये 1 पासून बघा इथं म्हणजे 0 पासून 14 पर्यंत आणि याचा सेंटर पॉइंट असतो 7. तर 7 पासून 0 पर्यंतचे जर समजा एखाद्या वस्तूचा म्हणजे पदार्थाचा जर पॉवर ऑफ हायड्रोजन भरला, म्हणजे त्याची व्हॅल्यू जर 0 to 7 आली, तर समजायचं तो ॲसिड आहे. म्हणजे तो आम्ल असतो आणि बघा त्यानंतर जर त्याची व्हॅल्यू ही 7 पासून 14 पर्यंत भरली, म्हणजेच 7 to 14 तर तो काय असतो? आम्लारी असतो. म्हणजेच कसा असतो तो? थोडक्यात त्याला आपण आम्लारी म्हणूयात. आता त्यानंतर मग आपल्याला सांगता येईल, आता या ठिकाणी इथं क्षारीय म्हणजे इथं सॉल्ट आहे. सॉल्टी आपण म्हणूयात किंवा थोडक्यात म्हणजेच इथं आपल्याला सांगता येईल. त्यानंतर आम्लीय, तर उत्तर याचं अम्लीय आहे. या ठिकाणी लगेच आपल्याला मिळत आहे. हे लक्षात राहू द्यायचं आहे. स्केलवरून आपल्याला समजतंय. त्यानंतर त्यात जास्त वेळ न घालता आता पुढे जाऊयात. कोणते वायू ग्रीन हाऊस गॅस म्हणून ओळखले जातात? आता आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे, की इथं एक-एक पाहूयात आता कसं एलिमिनेट होतंय. तर यामध्ये ऑक्सिजन हा ग्रीन हाऊसमध्ये नसतो, हे आपण समजून घ्यायचंय. तर तो आपल्याला काय आहे, म्हणजेच ऑक्सिजन हा कशासाठी असतो? हा O2 आपण याला म्हणू. ऑक्सिजन हा आपल्याला ब्रीथिंगसाठी किंवा हा आपल्याला रेस्पिरेशनसाठी महत्त्वाचा आहे, हे लक्षात राहू द्यायचंय. म्हणजे आपण काय करत असतो, तो याला आपण आपला जीवनोपयोगी गॅस आहे तो. नायट्रोजन जो आहे तर तो आपण जर पाहिला,
तर तो देखील ग्रीन हाऊससाठी नसतो. त्याचं प्रमाण जे आहे वातावरणात हे 78% असतं, परंतु तो ग्रीन हाऊसमध्ये नसतो. हायड्रोजन जर पाहिला तर हा हलका वायू आहे. म्हणजे याला आपण लाईट एलिमेंट बी म्हणतात. त्यामध्ये मग आपण जर पाहिलं पण हरितगृहाचा परिणाम याच्यावर सुद्धा नसतो. म्हणजे उत्तर आपलं आहे कार्बन डायऑक्साईड. हे लक्षात राहू द्यायचं आहे मित्रांनो. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणते मिश्रण एकसंध आहे? आता मिश्रण याचा इंग्रजीत अर्थ जर पाहिला तर त्याला म्हणतात मिक्सचर. आता मिक्सचर हे 2 प्रकारचे पाहायला मिळतील. एक आपल्याला पाहायला मिळतं युनिफॉर्म आणि थोडक्यात दुसरं असतं नॉन युनिफॉर्म. आता एक गोष्ट आहे, की काही वेळेला युनिफॉर्म मिक्सचर म्हणजे काय असतं थोडक्यात आपल्याला सांगता येईल, जे की मिक्स झाल्यानंतर एकजीव होतं. म्हणजेच काय ते ओळखू सुद्धा येणार नाही, की त्याच्यात तो पदार्थ आहे. पाणी आणि मीठ जर टाकलं तर नाही ओळखू येत मित्रांनो. बघा म्हणजे इथं पाणी आणि तेल, तेल तरंगलं आपल्याला माहिती आहे. वाळू आणि पाणी इथे सुद्धा दिसेल, बरोबर का नाही? आणि गंधक आणि लोखंड हे सुद्धा ठळक दिसतात. मग पाणी आणि मीठ हे कसं आहे थोडक्यात आपल्याला सांगता येतं. ते एकसंध आहे म्हणजेच युनिफॉर्म ते मिक्सचर आहे. हे आपल्याला सांगता येतं. त्यानंतर बघा इलेक्ट्रोलिसिस ऑफ वॉटर. आता इलेक्ट्रोलिसिस जे आहे पाण्याचं समजा थोडक्यात आपण त्याला विद्युत अपघटन असं मराठीत शब्द आपल्याला पाहायला मिळेल. बघा, विद्युत अपघटन. आता मग विद्युत अपघटनामध्ये या प्रक्रियेत कोणते 2 वायू तयार होतात? असं या ठिकाणी विचारलेलं आहे. आता इलेक्ट्रोलिसिस म्हणजे याच्यातले 2 घटक आपल्याला वॉटरचा आहे, म्हणजे याचा अर्थ H2O आहे. H2O मध्ये आपल्याला ही प्रोसेस काय आहे, याचं हे आपल्याला समजणं गरजेचं आहे. ज्यावेळेला आपण पाण्यामध्ये इलेक्ट्रिसिटी काय केली जाते, सोडली जाते. त्यावेळेला पाण्याचे जे काही घटक आहेत म्हणजे H2O हे काय होत असतात, हे स्प्लिट होतात. म्हणजे हे दोन्ही गॅस जे आहेत हे सेपरेट व्हायला लागतात. म्हणजे एक हायड्रोजन बनतो आणि दुसरा ऑक्सिजन बनतो. हे वेगवेगळे बनतात. म्हणून मग आता या ठिकाणी आपल्या लक्षात येईल, की या ठिकाणी H2O हे काय होईल मग याची H2 + O2 आणि मग इथं बॅलन्स करण्यासाठी इकडे 2 वापरावं लागेल. मग इथं 2H2O + O2 म्हणजे या पद्धतीनं अशी केमिकल रिएक्शन या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. मग याचे 2 घटक आपल्याला सरळ-सरळ पाहायला मिळतात H आणि O म्हणजेच हायड्रोजन आणि ऑक्सिजन. मग इथं आपल्याला पर्याय शोधायचा आहे. ऑक्सिजन आणि नायट्रोजन, ऑक्सिजन आणि हायड्रोजन, कार्बन आणि ऑक्सिजन, नायट्रोजन आणि हायड्रोजन. तर पर्याय क्रमांक 2 म्हणजेच ऑक्सिजन आणि हायड्रोजन हे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं. तिसरा प्रश्न आपल्याला 13वा प्रश्न पाहायला मिळतो. रक्तातील कोणती पेशी रोगप्रतिकारक शक्ती देते? बघा मित्रांनो, तर आपल्याला हे समजणं गरजेचं आहे, की कोणती पेशी रोगप्रतिकारक. आता याला आपण म्हणत असतो लाल रक्तपेशी, याला आपण आर-बी-सी म्हणतो, म्हणजेच रेड ब्लड कॉर्पस्कल्स. त्यानंतर सेल बी म्हणतात त्याला. त्यानंतर डब्ल्यू-बी-सी म्हणजेच श्वेत, श्वेतचा अर्थ आहे पांढरा. पांढरा म्हणजे व्हाईट. हे लक्षात आपल्याला अशी भाषा कळाली पाहिजे कधी-कधी. प्लेटलेट्स असतात, ज्या की आपल्याला माहिती आहे काय काम करतात आणि प्लाझ्मा. प्लाझ्मा हा देखील आपल्या ब्लडचा घटक आहे. तर ह्या 4ही हे आपल्या ब्लडचे घटक आहेत. आर-बी-सी काय करतात? ह्या ऑक्सिजन पुरवण्याचं काम करत असतात. तर या आपल्या सोल्जर सेल्स असतात, म्हणजे या आपल्या सैनिक पेशी असतात. कोणत्या? पांढऱ्या रक्तपेशी आणि मग सैनिक पेशी म्हणजेच ह्या रोगप्रतिकारक शक्ती देणाऱ्या पेशी आहेत. म्हणून उत्तर बी असं त्याचं पाहायला मिळतं. प्लेटलेट्स काय असतात? तर हे देखील पाहूयात. परंतु उत्तर अगोदर समजून घेऊ. तर प्लेटलेट्स काय आहे? हे आपल्याला समजणं गरजेचं आहे. तर प्लेटलेट्स काय असतात? ज्या ठिकाणी म्हणजे आपल्याला ब्लड जे आहे आपलं, तर ते क्लॉटिंग करण्याचं म्हणजे थोडक्यात रक्त गोठविण्याचं काम कोण करत असतं? तर ते या प्लेटलेट्स करत असतात. लक्षात राहू द्यायचं व्हिटॅमिन केमुळे आपल्याला माहिती आहे, की व्हिटॅमिन केचा अभाव आहे तो म्हणजे रक्त न गोठणे म्हणजे याच्यात प्लेटलेट्स कमी होतात. परंतु आपल्याला डेंग्यू असेल किंवा इतर काही ताप ज्यावेळेला येतात, त्यावेळेला आपल्याला प्लेटलेट्स कमी होतात. म्हणजे तिथं जर एखादी जखम झाली आणि त्या जखमेतून ब्लड वाहायला लागलं, तर त्या ठिकाणी प्लेटलेट्स काय होतात
आडव्या येतात आणि तिथे काय करतात, ते अशी त्यांची गुठळी तयार करतात आणि आपलं रक्त थांबवण्याचं त्या काम करत असतात. आता प्लाझ्मा जो आहे, तो जो लिक्विड पार्ट असतो आपल्या ब्लडमध्ये म्हणजे जो पाण्यासारखा जो भाग दिसेल, तर तो म्हणजे प्लाझ्मा असतो. हे आपण समजून घेणं गरजेचं आहे. तर म्हणून मग आपल्याला हे समजणं द्रवरूप घटक आहे तो. चला त्यानंतर यामध्ये आपल्याला सांगता येईल पुढे काय आहे? 13वा प्रश्न आपण या ठिकाणी पाहिलेला आहे. तर त्याचं उत्तरही पाहिलेलं आहे. त्यानंतर आता 14वा आहे तो म्हणजे श्वसन प्रक्रियेत कोणती वायू बाहेर टाकला जातो? तर कोणता आहे? चला त्यानंतर बघा कोणता वायू बाहेर टाकला जातो? तर या ठिकाणी आपल्या सर्वांना माहिती आहे हायड्रोजन तर काही विषय नाहीये. कार्बन डायऑक्साईड हा बाहेर टाकला जातो. ऑक्सिजन बाहेर टाकला जात नाही, तो आत घेतला जातो आणि नायट्रोजन याचाही काही विषय नाहीये. म्हणून उत्तर आहे कार्बन डायऑक्साईड. त्यानंतर 15वा प्रश्न आहे, मानवी शरीरातील सर्वात मोठा अवयव कोणता? सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे मित्रांनो, आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे, की आपला अवयव जो आहे, तर तो त्या अवयवांचे कार्य आपल्याला माहीत झाले, की ते अवयव बी माहिती होतात. हृदय काय करत असतं, म्हणजे आपलं हार्ट जे असतं, ते काय करत असतं, ब्लड पंप करत असतं. त्यानंतर आपलं लिव्हर जे आहे, यकृत म्हणतात त्याला. हे लिव्हर काय करत असतं, तर ही काय आहे, ही ग्रंथी आहे, हे आपल्याला समजणं गरजेचं आहे. म्हणजे ही ग्लँड आहे, ही ग्रंथी आहे. ती काय करत असते, आता ग्रंथी काय करतात, आपल्याला माहिती आहे लिक्विड काय करत असतात, त्या सिक्रेट करत असतात, म्हणजे सोडत असतात. तर बाईल नावाचा एक रस आपल्याला या यकृतातून काय होतो, बाहेर किंवा आपल्या ह्याच्यामध्ये काय होतं, आपल्या पचनामध्ये तो पळ आपल्याला पाहायला मिळत असतो. त्यानंतर त्वचा हा सगळ्या शरीरभर पसरलेला आहे. म्हणून आपल्याला त्वचा हा उत्तर पाहायला मिळेल. मेंदू हा मोठा नसतो. हे लक्षात घ्यायचं आहे. चला त्यानंतर मग पुढे आपल्याला पाहायला मिळतं उत्तर आहे त्वचा. 16वा प्रश्न आपण या ठिकाणी पाहूयात. डी आता डी-एन-एचा जर फुल फॉर्म काय आहे? पूर्ण रूप विचारलेलं आहे आपल्याला. डी-एन-एचे पूर्ण रूप. डीऑक्सिरायबो न्यूक्लिक ॲसिड, डेक्स्ट्रोज न्यूक्लिक ॲसिड, डबल नायट्रोजन ॲसिड, डीऑक्सिरायबो न्यूट्रल ॲसिड. तर न्यूट्रल जिथे-जिथे आहे तिथं काही संबंध नाहीये. तर नायट्रोजनचा काही संबंध नाही. न्यूक्लिकमध्येच आहे. तर डेक्स्ट्रॉज इथे आले म्हणजे हे सुद्धा नाहीये. तर डीऑक्सिरायबो न्यूक्लिक ॲसिड असं त्याचं उत्तर आहे. हे लक्षात राहू द्यायचं आहे. म्हणून पर्याय क्रमांक 1 त्याचं उत्तर आहे. आता त्यानंतर 17वा प्रश्न आहे, अन्न पचनानंतर तयार होणारे ऊर्जादायक घटक कोणते? तर या ठिकाणी आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे, की पचन काय आहे अगोदर? पचन म्हणजे काय असतं? डायजेशन होत असतं, बरोबर? आणि मग डायजेशनमध्ये आपल्याला इथं केमिकल रिएक्शन माहिती असणं गरजेचे आहे. पचनाची केमिकल रिएक्शन माहिती असणं गरजेचं आहे. आता आपण काय करतो, आपण बघा, आपण ग्लुकोज घेतो. म्हणजे आपल्याला जे म्हणजे थोडक्यात आपण ज्यावेळेला फूड आपण ज्यावेळेला घेत असतो, ऊर्जादायक घटक कोणतं? म्हणजे ऊर्जा आपल्याला मिळत असते. म्हणजे ऊर्जा ज्याच्यापासून मिळत असते, तर ते म्हणजे कोणतं असतं? ग्लुकोज असतं. आता C6H12O O6 असं त्याचा फॉर्म्युला आहे. मग बघा या ठिकाणी प्लस यांची काय रिएक्शन होते O2 आणि त्यानंतर मग तयार होत असतं कार्बन डायऑक्साईड हा रिलीज होतो आणि वॉटर देखील त्या ठिकाणी तयार होतं इन द फॉर्म ऑफ वॉटर वेपर्स. तर मग या ठिकाणी अशी केमिकल रिएक्शन. मग ऊर्जा देणारा घटक कोणता आहे? इथे एनर्जी आपल्याला मिळत असते. ही कोणामुळे? या ग्लुकोजमुळे. म्हणून उत्तर. आता प्रथिने, इथं प्रथिन्याचा काही विषय नाहीये. कारण का? तर प्रथिने हे बॉडी बिल्डिंगसाठी असतात. हे शरीराची बांधणी करण्यासाठी असतात. ग्लुकोज जर पाहिलं तर ते आपल्याला ऊर्जा देत असतात. चरबी जर पाहिली तर ऊर्जा ती साठवण्याचं काम करत असतात. आपल्या स्किनच्या अंडर म्हणजे लक्षात राहू द्यायचं आहे. मग त्यानंतर खनिजे जर पाहिलं, तर यांचा उपयोग जर पाहिला, तर तो रचनात्मक उपयोग असतो. तो इकडे पाहायला मिळत नाही. म्हणून मग आपल्याला आपलं या ठिकाणी उत्तर फिक्स झालेलं आहे, ते म्हणजे ग्लुकोज. चला त्यानंतर वनस्पती प्रकाश संश्लेषण आपण आता बघत-बघत बायोलॉजीमध्ये सुद्धा आलेलो आहोत. तर बघा, वनस्पती प्रकाश संश्लेषण द्वारे काय तयार करतात? तर काय तयार करत असतात? तर आपल्याला महत्त्वाचं गरजेचं आहे.
ज्या ठिकाणी बघा, मी बघा तुम्हाला एक केमिकल रिएक्शन दिली. कशाची? ती दिली आपल्याला रेस्पिरेशनची. म्हणजेच आपल्याला जर पाहिलं तर डायजेशन झाल्यानंतर रेस्पिरेशन ज्यावेळेला होतं, तर त्याची केमिकल रिएक्शन आहे आणि त्याचीच केमिकल रिएक्शन उलटी असते. म्हणजे इथं काय 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 होणार? तर वनस्पती काय करतात? कार्बन डायऑक्साईड घेतात आणि काय करतात? त्यासोबतच वॉटर जमिनीतून घेतात आणि तयार करतात ग्लुकोज आणि सोबतच ऑक्सिजन बाहेर पडत असतो. तर ही केमिकल रिएक्शन असते. मग वनस्पती प्रकाश संश्लेषण प्रक्रियेद्वारे काय तयार करतात? तर इथं आपल्याला ऑप्शन आहे ग्लुकोज. म्हणून हे उत्तर आहे. प्रथिने नाही, आम्ल नाही आणि क्लोरोफिल सुद्धा नाही. क्लोरोफिल तर ऑलरेडी त्यांच्यात असतंच. हे लक्षात राहू द्यायचं. उत्तर आहे ग्लुकोज. ओझोन थर पृथ्वीला कोणत्या किरणांपासून संरक्षण करते? आता करतं. तर हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. ओझोन अवरक्त किरणे जे असतात त्यामध्ये मग जर आपण पाहिलं, तर हे किरणं जे असतात, यांना आपण हे काय करत असतात, एक्स्ट्रा म्हणजे उष्णता, हीट देण्याचं काम करतात. आपले एक्स-रे जे असतात थोडक्यात, हे वैद्यकीय वापरासाठी असतात. म्हणजे थोडक्यात आपल्याला हॉस्पिटलमध्ये त्याच्यात पाहायला मिळतात. पण सूर्यापासून निघणारी डायरेक्ट याला आपण अल्ट्राव्हायोलेट किरणे किंवा याला आपण परीक्षेत असंही येऊ शकतं, अतिनील किरणे असाही येऊ शकतो. सूक्ष्म किरणे तर हे म्हणजे सूक्ष्म किरणं नाहीच आहेत विज्ञानात. तर हे आपण लक्षात घेणं गरजेचं आहे. चला त्यानंतर मग उत्तर आहे आपलं अल्ट्राव्हायोलेट रेज म्हणजेच अल्ट्राव्हायोलेट किरणे हे त्याचं उत्तर आहे. आपल्याला मित्रांनो एक गोष्ट सांगतो, इंग्रजी आणि मराठी हे दोन्हीची सांगड घातली की कन्सेप्ट क्लिअर होतात. कधी-कधी मराठीमध्ये अवघड जातं, पण इंग्रजीत जर तुम्ही पाहिलं तर ते सोपं जाईल. पण कधी-कधी इंग्रजीत अवघड जातं, मग त्यावेळेला मराठीत पाहिलं तर त्यावेळेला आणखी सोपं जातं. म्हणजे ह्या कन्सेप्ट क्लिअर व्हायला लागतात. कार्बन डायऑक्साईडचे जास्त प्रमाण वातावरणात वाढल्यास कोणता परिणाम होतो? तर पहिला आहे त्याचं आम्लवृष्टी, हरितगृह परिणाम, त्यानंतर ओझोन थर वाढणं आणि त्यानंतर आहे पुढे पृथ्वी थंड होणे. तर पृथ्वी थंड तर होणारच नाही. बघा त्यानंतर ओझोन थर वाढतो, तर ओझोन थराचा याचा काही संबंध येत नाही. बघा म्हणजे कार्बन डायऑक्साईडच्या प्रमाणामुळे. तर बघा हरितगृह परिणाम. मग याच्यामुळे त्याचा परिणाम आपल्याला कार्बन डायऑक्साईड जास्त प्रमाणात वाढलं तर पाहायला मिळतो. कारण तो ग्रीन हाऊस इफेक्ट जर आपण पाहिलं, तर त्याच्यामध्ये मुख्यतः कोण आहे? कार्बन डायऑक्साईड आपल्याला पाहायला मिळतो. लक्षात राहू द्यायचं आहे. चला त्यानंतर आम्लवृष्टी हे मात्र इथे या ठिकाणी नाही. आम्लवृष्टी हे सल्फर डायऑक्साईड जर पाहिलं आपण, तर सल्फर डायऑक्साईडमुळं होत असते. यानंतर म्हणजे इथं या ठिकाणी उत्तर आहे ते म्हणजे हरितगृह परिणाम. वनस्पतींचा नाश झाल्यास वातावरणावर काय परिणाम होतो? उत्तर अगोदर बघून घेऊयात. तर बघा उत्तर आहे कार्बन डायऑक्साईड वाढतो. तर का वाढतो? हे आपल्याला गरजेचं आहे. तो म्हणजे कार्बन डायऑक्साईड काय करत असतात? वनस्पती काय करत असतात? कार्बन डायऑक्साईडला फोटोसिंथेसिस नावाच्या प्रोसेसमध्ये शोषून घेत असतात. पण त्या जर नाश झाल्या तर त्याचं काय होणार आहे? अ, प्रमाण वाढणार आहे. सध्या जर पाहिलं आपण तर 0.03% हा काय आहे? हवेमध्ये कार्बन डायऑक्साईड आपल्याला पाहायला मिळतो. काही ठिकाणी 0.04 सुद्धा सांगितलेलं आहे. परंतु म्हणजे हे का वाढायला लागलं आहे. हे म्हणून इथं काही ठिकाणी आता 4 दाखवतात. चला त्यानंतर ऑक्सिजन वाढतो. ऑक्सिजन वाढतो म्हणजे इथं ते नाही होणार. ऑक्सिजन कसं काय वाढेल? झाडच नाही राहिले तर ऑक्सिजन मिळणार नाही. उलट कमी होईल आणि मग त्यानंतर तापमान घटते. तर तापमान घटत नसतं. तर कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण वाढलं, तर तापमानसुद्धा काय होईल? वाढेल. हे लक्षात राहू द्यायचे. ओझोन कमी होतो. तर ओझोनचा याच्या कार्बन डायऑक्साईडसोबत संबंध येत नाही. त्याचा म्हणजे ओझोन जर पाहिलं तर तो O3 असतो. त्याचा संबंध ऑक्सिजनसोबत येत असतो. चला, जैवविविधता म्हणजे काय? तर जैवविविधतामध्ये आपल्याला सांगता येतं प्राणी आणि पक्षी यांची संख्या, पृथ्वीवरील जीवांची विविधता, झाडांच्या उंचीचा अभ्यास, पाण्याच्या गुणवत्तेचा अभ्यास. तर उत्तर याचं डायरेक्ट निघतंय. जैव या शब्दाचा अर्थ असतो जीव म्हणजेच आणि इथं काय आहे? विविधता म्हणजे डायव्हर्सिटी, विविधता म्हणजे वेगवेगळेपणा. तर प्राणी, पक्षी यांची संख्या येणार नाही. पृथ्वीवरील जीवांची विविधता हे त्याचं ॲन्सर निघतं. याच्यात जास्त वेळ घालण्यात अर्थ नाही. पुढे जाऊयात आर. तर बघा इथं या ठिकाणी हे 3 आर आपल्याला पर्यावरणात दिलेले असतात आणि 3 आर आपण समजून घेणं
तितकंच महत्त्वाचं आहे. पण ते कशासाठी असतात? पाण्याचा वापर याच्यासाठी बिलकुल नसतात. प्रदूषण, आता पर्यावरण म्हटलं की प्रदूषण आहे, परंतु ऊर्जा उत्पादनासाठी RRचा काही संबंध येत नाही. कारण तो अप्रत्यक्ष आपल्याला त्याच्यात तो फायदा असतो. म्हणजे RRमुळं ऊर्जासुद्धा काय होत असते? उत्पादनात फायदा होणार. परंतु RR काय आहे? रिड्यूस म्हणजे कमी करणे, रियूज म्हणजे पुनर्वापर करणे आणि रिसायकल म्हणजे पुनर्रचना करणे. तर या पद्धतीनं आपल्याला सांगता येईल. तर बघा, वनसंवर्धन, तर वनसंवर्धन याच्या ठिकाणी काही विषय नाहीये. म्हणून मग या ठिकाणी आपलं उत्तर मिळतंय ते म्हणजे प्रदूषण नियंत्रण. यामुळे एखादी वस्तू आहे तिचा वापर एकतर कमी करायचा जेवढा लागतो तेवढाच म्हणजे रिड्यूस आहे. पण आणि जर झालाच वापर तर परत फेकून देण्यापेक्षा रियूज करायचं आणि त्यापासून जे त्याचं वेस्ट झालेलं असेल त्या वेस्टपासून पुन्हा नवीन जसं की काळ्या पानाच्या वह्या आहेत. त्यांना आपण रफ बुक्स म्हणून सध्या वापरतो. तर हे काय यूज पेज झालेले असतात. म्हणजे हे कागद आणि त्याच्यापासून ती नवीन वही तयार होते म्हणजे ती थोडक्यात रिसायकल झालेली असते. ही कन्सेप्ट समजून घ्यावी. चला त्यानंतर पुढे आहे इस्रो. इस्रो काय आहे? तर या संस्थेचे पूर्ण नाव. ही आपल्या भारताची एक स्पेस म्हणजे एक ऑर्गनायझेशन आहे आणि मग इथं तिचा फुल फॉर्म काय आहे? हे आपल्याला विचारलेलं आहे. तर या ठिकाणी इंटरनॅशनल या ठिकाणी दुसऱ्या ऑप्शनमध्ये दिलंय. हे तर बिलकुल येणार नाही कारण ती इंडियन आहे. मग इंडियन सॅटेलाइट रिसर्च पहिल्यापासून वाचू. इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन, इंटरनॅशनल सोडून देऊ. इंडियन सॅटेलाइट रिसर्च ऑपरेशन, ऑपरेशनवाला येणार नाही. ऑर्गनायझेशन आहे. इथे ऑफिस आहे. म्हणजे उत्तर आहे ऑर्गनायझेशन. इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन. ऑप्शन नंबर ए म्हणजेच 1 नंबरचा आहे. त्यानंतर 25वा प्रश्न आहे, भारताचे पहिले कृत्रिम उपग्रह कोणते? आता पहिलं कृत्रिम उपग्रह आपण समजून घेणं गरजेचं आहे. तर यामध्ये उत्तर आहे त्याचं पाहून घेऊयात ते म्हणजे आर्यभट्ट. का बरं? तर 1975 मध्ये 1975 मध्ये हा जो भारताचा म्हणजे भारतानं पहिला भारतीय उपग्रह सोडलेला आहे. हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. पहिला कृत्रिम याला आपण आर्टिफिशियल सॅटेलाईट असं म्हणत असतो. 5वीच्या पुस्तकात सुद्धा याचा उल्लेख केलेला आहे. पाहायला तुम्ही तर तुमच्या लक्षात येऊ शकतं. विज्ञानात ई-व्ही-एस. त्यानंतर भास्कर. भास्कर हा जो आहे हा नंतरचा आहे. त्याच्यानंतर इनसॅट-1A म्हणजे हा हा एक सॅटेलाईट आहे, पण तो पहिला नाहीये. त्यानंतर चंद्रयान तर आहे ही चंद्राची मोहीम आहे. परंतु आर्यभट्ट हा पहिला आहे हे समजून घ्यावे. त्यानंतर पृथ्वी सूर्याभोवती फिरण्यासाठी किती दिवस घेते? आता ती किती दिवस घेते? इथं आहे 24 तास, 30 दिवस, 365 दिवस, 12 महिने. मग इथं आपल्याला बघा एक स्वतःभोवती फेरी मारायची असल्यावर 24 तास आहे. पण इथं सूर्याभोवती विचारले म्हणजे हे येणार नाही. 30 दिवस 1 महिना बिलकुल येणार नाही. 365 सूर्याभोवती फिरायला तिला 1 वर्ष लागतो आपण असं म्हणतो. म्हणजे या ठिकाणी तिला 365 दिवस लागतात. वर आणखी तिला 6 तास जास्त लागतात. ही कन्सेप्ट लक्षात ठेवायची. कारण असं 4 वर्षाचे 6 तास, 6 तास मिळून काय होत असतं थोडक्यात, हे ह्यांचा मिळून 1 दिवस पूर्ण होतो आणि हे 4 म्हणजे हे 24 म्हणजे हे 24 तास एक्स्ट्रा ॲड होतात. म्हणजेच तो फेब्रुवारीमध्ये 29 दिवसाचा म्हणजे तो दिवस एक ॲड केला जातो आणि म्हणून फेब्रुवारी महिना 29 दिवसाचा बनतो. उत्तर आहे या ठिकाणी 365 दिवस. चला त्यानंतर पुढे आपल्याला सांगता येईल, सूर्य हा कोणत्या प्रकारचा तारा आहे? तर महत्त्वाचं म्हणजे सूर्य ग्रह नाहीच आहे. लक्षात राहू द्यायचं आहे. ग्रह आणि सूर्य, तारा कशाला म्हणतात हे एकदा बघा एका खूप छोट्या पद्धतीने सांगतो. ग गृह काय असतो? याला स्वतःचा लाईट नसतो. म्हणजे प्रकाश नसतो आणि ताऱ्याला स्वतःचा प्रकाश असतो. आता इथं चंद्र याला स्वतःचा प्रकाश नाही. तो ग्रह म्हणजे तो तारा आहे का? नाही. पण तो ग्रह असता, परंतु तो ग्रह कधी असता जर तो सूर्याभोवती फिरत असता तर. परंतु तो पृथ्वीभोवती फिरतोय म्हणून तो उपग्रह आहे. बघा त्यामध्ये मग तो येणार नाही. त्याच्यानंतर धूमकेतू जे असतात, तर हे धूमकेतू जे आहेत, हे काय असतो बर्फ आणि धूळ यांचा तो काय असतो गोळा असतो, असं आपल्याला सांगता येतं. मुख्य अनुक्रमातील तारा, इथं तारा शब्द आले बाकीकडे कुठंच नाही, ग्रह यायला लागले. म्हणजे ऑप्शन नंबर इथं आपल्याला 3 हे उत्तर पाहायला मिळतं. त्यानंतर चंद्रयान 2 मोहिमेचा मुख्य उद्देश काय? सूर्याचा अभ्यास बिलकुल नाही.
तर बघा त्यानंतर मंगळाचा अभ्यास आपलं चांद्रयान आहे. मंगळ आणि सूर्याची काही गरजच नाहीये. पृथ्वीच्या वातावरणात मग हे खालूनच अभ्यास केला असता. वर सोडायची गरज पडली नसती. म्हणून मग उत्तर आपल्याला सांगता येतं ते म्हणजे अ, की चंद्राच्या दक्षिण ध्रुवाचा अभ्यास. बघा हे उत्तर आपल्याला सांगता येतं. आपण जर पाहिलं तर मंगळासाठी मंगलयान आहे ना, बरोबर का? म्हणजे त्यालाच आपण असं म्हणत असतो. मार्स ऑर्बिट मिशन बरोबर. त्यासोबतच आणखी सूर्यासाठी एक आहे ते म्हणजे आदित्य नावाचं आपल्याला पाहायला मिळेल. आदित्य L1 हे पाहायला मिळतं आणि पृथ्वीचा जो अभ्यास असणार आहे वातावरणाचा, तर तो आपल्याला वेदर फॉरकास्टिंगमध्ये आपल्याला हवामान अभ्यास पाहायला मिळतो. त्यामध्ये इथं काय चंद्रयान 2च्या मोहिमेचा बाकीकडे उद्देश होणार नाही. तर तो ऑप्शन नंबर 3 चंद्राच्या दक्षिण ध्रुवाचा अभ्यास. त्यानंतर कृष्णविवर याला ब्लॅक होल म्हणतात. ब्लॅक होल काय असतं हे आपण समजून घेणं तितकं गरजेचं आहे. तर ब्लॅक होल म्हणजे ज्यावेळेला म्हणजे एखादा तारा असतो, तो काय होतो कायमचा पूर्ण हे होऊन जातो, म्हणजे डेड होऊन जातो. त्यावेळेला त्या ठिकाणी ते ब्लॅक होल निर्माण होत असतं. जिथे प्रकाश परावर्तित होतो, जिथे गुरुत्वाकर्षण अत्यंत जास्त असते, तिथे वायू साठतो, जिथे वीज निर्माण होते. वायू साठतो, वीज निर्माण होते, काहीच विषय नाही. तिथं ग्रॅव्हिटेशनल फोर्स खूपच प्रचंड असतो, एक्स्ट्रीम असतो, भरपूर असतो. इथं प्रकाश परावर्तितचा काही विषय नाहीये. ऑप्शन नंबर 2 हे त्याचं उत्तर आहे. परंतु इथं चुकीनं या ठिकाणी काय झालेलं आहे, 1 नंबरला टिक झालेलं आहे. तर ऑप्शन नंबर 2 आहे हे लक्षात घ्या. चला तर त्यानंतर 30वा आहे आणि शेवटचा आहे. उपग्रह पृथ्वीभोवती का फिरतो? तर तो गुरुत्वाकर्षण आणि वेग यांच्यातील संतुलनामुळे तो फिरत असतो. हे आपण समजून घ्यायचं आहे. त्यामध्ये मग आपल्याला सांगता येतं चुंबकत्वामुळे तर बिलकुल नसतं. पृथ्वी एक मॅग्नेट आहे, परंतु त्यामुळे तो फिरत नाही. तर लक्षात घ्यायचं आहे. जर तो त्यामुळे फिरत असता, तर तो कशाचा असता मग तो पृथ्वी जर मॅग्नेट आहे, तर तो लोखंडासारखा असतो. बरोबर का नाही? म्हणून त्यामुळे ते येणार नाही. सूर्यकिरणामुळे तर बिलकुल त्याचा काही परिणाम होत नाही आणि वायुदाबामुळे तर आकाशात म्हणजेच जर पाहिलं आपण तर स्पेसमध्ये काय सगळीकडे वायू नाही. तो हा फक्त काही अंतरावरतीच एअर आपल्याला पाहायला मिळते. जोपर्यंत ॲटमॉस्फिअर आहे तिथपर्यंत. त्याच्यावरती मात्र पाहायला मिळत नाही. तर मित्रांनो आपण हे 30 आत्तापर्यंतचे 30 प्रश्न पाहिलेले आहेत. हे नक्कीच विचार करायला लावणारे आहेत. आपण जर व्यवस्थित समजून घेतलं, तर हे आपल्याला समजून येतील. या पद्धतीनं म्हणजे या अशा प्रश्न आपल्याला परीक्षेत येऊ शकतात. तर काय अभ्यास करायचा आहे, अभ्यासक्रम कसा असेल, हे मात्र तुमच्या आता लक्षात आलेलं असू शकतं. तर हे असे काही 30 प्रश्न आपण या ठिकाणी घेतलेले आहेत. म्हणजे सेम असेच असतील याच्यात काही प्रमाणात असं नाहीये की सेम असेच असतील म्हणून. परंतु काही प्रमाणामध्ये तुम्हाला असे प्रश्न येऊ शकतात आणि महत्त्वाचं म्हणजे याच्यावर आणखी थोडेफार प्रमाणात टीचिंग लेव्हलवरती म्हणजे पेडागॉजी सारखे सुद्धा काही प्रश्न याच्यात ॲड केले जाऊ शकतात. तर बघा आपण नक्कीच या ठिकाणी हे आमचा पूर्ण व्हिडिओ पाहिलेला आहे. त्याबद्दल आपल्या सर्वांचे या ठिकाणी आम्ही आभार व्यक्त करू. आमचं नक्कीच हे चॅनल तुम्हाला आवडलं असेल तर आम्हाला फॉलो करा आणि आम्हाला सबस्क्राईब करा. धन्यवाद. या ठिकाणी थांबूयात. थँक यू सो मच.